आजच्या मननासाठी पवित्र शास्त्रातून एक वचन आपण वाचूया. हबक्कूकचं पुस्तक, त्याचा 3रा अध्याय आणि त्याचं 2रं वचन. हबक्कूक 3 आणि 2 मी आपणासाठी वाचत आहे. हे परमेश्वरा, मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. हे परमेश्वरा, वर्षाचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पुनर्जीवन कर. वर्षाचा क्रम चालू असता ते प्रगट कर. क्रोधातही दया स्मर. या ठिकाणी आपण जे वचन वाचलेलं आहे ही हबक्कूकची प्रार्थना आहे. हबक्कूक जो एक संदिष्ट आहे, या अध्यायामध्ये आपण त्याची प्रार्थना पाहतो. पहिल्या 2 अध्यायामध्ये जर आपण पाहिलं तर यहुदातील लोकांचा जो अनाचार, हिंसाचार, पाप याच्याबद्दल तो चिंता व्यक्त करतो. दुष्टांना का बरं शिक्षा होत नाही त्याच्याबद्दल तो पहिला अध्याय 2 वचनापासून 4थ्या वचनापर्यंत सांगत. देवाचं उत्तर ऐकून हबक्कूक गोंधळून गेला. कारण यहुदा जरी धर्मभ्रष्ट असला तरी खासदी लोक यहुदाला शिक्षा करतील, आणि हे देवाचं उत्तर ऐकून तो गोंधळून गेलेला आहे. खासदी लोकांपेक्षा यहुदा बरा अशा प्रकारे त्याला वाटलं, आणि म्हणून तो असं म्हणतो की का बरं दुष्ट लोकांच्या द्वारे यहुदाला शिक्षा व्हावी. आणि म्हणून हबक्कूक जो आहे परमेश्वराजवळ तक्रार करतो. तेव्हा परमेश्वर 2रा अध्याय 1 ते 20 वचनामध्ये आपण ते वाचतो. आता आपण जे वचन वाचलेलं आहे हबक्कूक 3:2 मध्ये की हे परमेश्वरा, मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. हे परमेश्वरा, वर्षाचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पुनर्जीवन कर. वर्षाचा क्रम चालू असता ते प्रगट कर. क्रोधातही दया स्मर. अथवा मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो, अथवा तुझी वाणी ऐकून भयभीत झालेला आहे. आणि क्रोधातही दया स्मर, अथवा क्रोधाच्या समयी दया आठव. जेव्हा देवाचा निर्णय हबक्कूकने ऐकला तो भयभीत झाला. आणि होय, आपला देव भययोग्य देव आहे, कारण परमेश्वर थोर परमस्तुत्य आहे. सर्व दैवताहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. राष्ट्रांची सर्व दैवते निरुपयोगी आहे, ज्याप्रमाणे स्तोत्र 76 7 आणि 8 वचनामध्ये आपण वाचतो. आसपाच्या स्तोत्रामध्ये लिहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण असं वाचतो की केवळ तुझेच भय धरणे योग्य आहे, किंवा तुझेच भय धरले पाहिजे. एकदा का क्रोध आला म्हणजे तुझ्यापुढे कोण उभा राहील? तू स्वर्गातून आपला निर्णय ऐकवला, तो पृथ्वी भ्याली आणि स्तब्ध झाली. प्रियानो, मागील वर्षभरामध्ये प्रभूने आम्हाला सर्वांना सांभाळलेला आहे. आमची काळजी घेतली, आमच्या गरजा पुरवल्या. कित्येकदा आपण चुकलो, पापे केली, त्याच्या विरुद्ध वागलो, तरी देखील त्याने आमच्यावर दयाच केलेली आहे. ज्याप्रमाणे विलापगीतच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, विलापगीत 3रा अध्याय 22-23 वचनामध्ये, आम्ही भस्म झालो नाही परमेश्वराची दया, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते. तुझी सत्यता थोर आहे. होय प्रियानो, आपला देव प्रभुदेव दयाळू परमेश्वर आहे. जे त्याच्यावर प्रेम करतात, त्याच्या आज्ञा पाळतात, अशांच्या हजारो जणांवर तो दया करतो. निर्गमाच्या पुस्तकामध्ये मी वाचतो, निर्गम 20 त्याचं 6 वचन. पण त्याचा द्वेष करणाऱ्या त्यांच्या 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल तो शासन करतो. मात्र प्रभू दयेचं आश्वासन देत आहे. कोणाला आश्वासन देत आहे? जे त्याच्यावर प्रेम करतात, त्याच्या आज्ञा पाळतात,
त्यांना तो आश्वासन देत आहे. काय आश्वासन आहे? निर्गम 34:7 मध्ये आम्ही वाचतो, पहा, हजारो जनावर दया करणार, अन्याय, अपराध, पाप यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्र पौत्रांच्या 3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंतही समाचार देतो. देवाचं वचन न ऐकल्यामुळे इस्रायल लोक पाडाव होऊन बंदिवासात गेले. तरी देखील देवाने त्यांना आश्वासित केले की तुम्ही जर परमेश्वराकडे वळलात तर तो आपले तोंड तुमच्याकडून फिरवणार नाही, कारण तुमचा देव परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे. एक वचन आपण वाचतो, नाही का? दुसरे इतिहास त्याचा अध्याय 30 आणि 7 ते 9 वचनामध्ये आम्ही पाहतो. खरोखरच की तो म्हणतो की आपले तोंड तुमच्याकडून फिरवणार नाही, कारण तुमचा देव परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे. तो म्हणतो दया व न्याय याविषयी मी गाईन. स्तोत्रकर्ता ज्याप्रमाणे म्हणतो, स्तोत्र 101 त्याचं पहिलं वचन, तिथे आम्ही असं वाचतो की दाविदाप्रमाणे आपण खरोखरच स्वतःला देवाचा धन्यवाद करण्याची आठवण दिली पाहिजे. तो म्हणतो दया व न्याय याविषयी मी गाईन, परमेश्वरा मी तुझी स्तोत्रे गाईन, है ना? तसंच स्तोत्र 103 1 ते 12 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते, जे आमच्या सर्वांचं परिचित स्तोत्र आहे. तिथे आपण पाहतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो, तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्धरतो, तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालितो. वचन 8 पासून पुढे, परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंद क्रोध व दयामय आहे, तो सर्वदाच दोष देत राहणार नाही, तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, आमच्या दुष्कृत्याच्या मानाने त्याने आम्हाला प्रतिफल दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यावर विपुल आहे. पुढे 17 मध्ये, परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानुयुग असते. प्रियानो, देवाला दया करण्यात आनंद वाटतो, दया करण्यात आनंद वाटतो. जे पश्चाताप करतात आणि आपली पापे पदरी घेतात त्यांना दयेचं आश्वासन आहे. नीतिसूत्रामध्ये एक वचन आपण वाचतो, नीतिसूत्रे 28:13 मध्ये, जो आपले दोष झाकीतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. जसे 1 योहान 1 अध्याय 9व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. परमेश्वराच्या दयेबद्दल आपण आणखीन एका पुस्तकामध्ये वाचतो, योएलच्या पुस्तकामध्ये 2रा अध्याय 12 आणि 13 वचनामध्ये. तिथे देखील आम्ही असं वाचतो, तिथे असं म्हटलेलं आहे की आता तरी परमेश्वराचे वचन ऐका, मनपूर्वक मजकडे वळा, उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा, कारण तो कृपाळू, कणवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. प्रियानो, जेव्हा आम्ही नम्र होतो देव दया करतो. जकादाराने आपल्या प्रार्थनेत म्हटलं, लुकाच्या 18व्या अध्यायाच्या 13-14 वचनामध्ये, हे देवा मज पाप्यावर दया. आणि तो नीतिमान ठरवून आपल्या घरी गेला असा मी वाचतो. इतिहासकाराच्या 2ऱ्या अध्यायाच्या
1 ते 5 वचनामध्ये आम्ही वाचतो. आपण ही पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छाप्रमाणे करीत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दया संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झाले असताही त्याने आपल्या वरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झालेले आहे. आम्ही पाहतो की खरोखर त्याची दया आहे ना. जरी आम्ही क्रोधाची प्रजा होतो तरी देव दया संपन्न आहे. प्रियानो, इतकंच नाही, तिताला पत्रात देखील आम्ही वाचतो. तिताला पत्र 2 अध्याय 3 ते 5 वचनामध्ये आपला तारणारा देव, त्याची दया व मनुष्यावरील प्रेम प्रगट झाले. तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्याने नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारले. खरोखरच त्याची दया जेव्हा आपण आठवतो, खरोखरच आपण धन्यवाद दिल्याशिवाय राहत नाही. इतकंच नाही, आम्ही क्रोधाची पात्रे होतो. रोमकराच्या पुस्तकामध्ये 9 अध्याय आणि त्याच्या 22 वचनामध्ये आम्ही असं वाचतो की आम्ही क्रोधाची पात्रे होतो आणि तरी देखील त्याने आम्हाला वागवून घेतलेला आहे. 22 वचन, आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने वागवून घेतले. खरोखरच आज आपण प्रभूला धन्यवाद देऊया, कारण त्याने आमच्यावर मोठी दया केली आहे. ज्याप्रमाणे पेत्र देखील आपल्या पत्रात लिहितो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असतो, जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 3 ते 5 वचनामध्ये आपण पाहतो. खरोखरच आमचा देव किती दयाळू आहे. आणि आज आम्ही खरोखरच त्याने आम्हाला वागवून घेतलेला आहे, दया केलेली आहे. आणि त्याची महादया असं म्हटलंय, त्याच्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे, मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिलेला आहे. प्रियानो, आणखीन एक वचन आपण वाचतो, पेत्राचे पहिले पत्र त्याचा 2 अध्याय आणि त्याच्या 9 आणि 10 वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळते की देवाने आम्हाला आता निवडलेला वंश केलेला आहे, राजकीय याजकगण केलेला आहे, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे केलेले आहे. त्यासाठी की ज्याने आम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, तर आता देवाचे लोक आहात. तुम्हास दया मिळाली नव्हती, तर आता दया मिळालेली आहे. खरोखरच दयेबद्दल, प्रभूच्या दयेबद्दल आपण खरोखर त्याचे आभार मानूया. आम्ही पाहिलं की हबक्कूची जी प्रार्थना आहे, तो म्हणाला की हे परमेश्वरा, तुझी कीर्ती मी ऐकली आहे आणि मी भयभीत झालो. परमेश्वरा, तू आपले कार्य वर्षाच्या मध्ये पुनर्जीवित कर, वर्षामध्ये ते प्रसिद्ध कर. क्रोधाच्या समयी दया आठव. देवाने क्रोध केला नाही प्रियानो, पण दयाच केली. आम्ही
त्याने आम्हावर दया केलेली आहे. आज आम्हाला हे आश्वासन आहे. ज्याप्रमाणे इस्रायल लोकांना त्याने आश्वासन दिलं, आज आम्हाला देखील ते आश्वासन आहे. खरोखरच आज आम्ही त्याला धन्यवाद देऊया, कारण आजही तो कार्य करत आहे. देवाचं कार्य आजही होत आहे. आजही देवाची सुवार्ता अनेकांच्या द्वारे सांगितली जातात. आज देखील प्रभूच्या मंडळीमध्ये आत्म्यांची भर पडत आहे. आज खरोखरच आपण त्याच्या दयेच्या किंवा आपण त्याच्या धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ शकतो, जसं इब्री पत्रामध्ये म्हटलेलं आहे. इब्री पत्र 4 अध्याय आणि त्याच्या 14 वचनामध्ये आम्ही वाचतो. इब्री पत्र 4 अध्याय त्याचं 14 वचन. तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो पत्कर केला आहे तो दृढ धरून राहू, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी म्हणून आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. आज आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामुळे कृपेच्या राजासनाजवळ जाण्याचं धैर्य आलेलं आहे. खरोखरच आपल्यावर दया व्हावी म्हणून आपण आज त्याच्या सहाय्यासाठी किंवा कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने त्या कृपेच्या राजासनाजवळ जाऊ शकतो. प्रियानो, खरोखरच प्रभूने आम्हाला आणखीन 1 वर्ष प्रदान केलेलं आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीपासून आम्ही निश्चय करूया की मी प्रभूची दया विसरून जाणार नाही. ज्या प्रभूने आमच्यावर दया करून आमचं तारण केलेलं आहे तो प्रभू लवकरच येणार आहे आणि आपण त्याची वाट पाहत आहोत. कारण प्रभूला 1 दिवस 1000 वर्षासारखा आहे, 1000 वर्षे एका दिवसासारखी आहे. पेत्राच्या पत्रात आपण वाचतो, 2 पेत्र 3 अध्याय, आणि जर त्याच्यातील काही वचन आपण वाचली 8व्या वचनापासून आम्हाला पाहायला मिळते. पेत्राचं 2 पत्र 3 अध्याय 8व्या वचनापासून काही वचन आपण वाचतो त्या ठिकाणी. तरी प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला 1 दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्षे एका दिवसासारखी आहेत. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल, त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टी तत्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील. तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत. म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे. त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टी तत्वे तप्त होऊन विटळतील. तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांचे त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. म्हणून प्रियजन हो, त्या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा. पहा प्रियानो, आज आपला प्रभू जो आहे आपल्या वचनाविषयी विलंब करत नाही. तो लवकर येणार आहे, तो लवकरच येईल. आणि ज्याप्रमाणे त्याने आश्वासित केलेला आहे की तो येईल आम्हास घेऊन जाईल, तोपर्यंत
आम्ही त्याची दया नित्य स्मरण करूया, त्याची दया आम्ही आठवूया आणि निरंतर आम्ही त्याच्या दयेची अपेक्षा करीत राहू. खरोखरच प्रभू या वचनामधून आम्हा प्रत्येकाला मार्गदर्शन करो.